आहेत कुठे हे दोघं? आले आले येत आहेत, हे बघ आले आले आले. सारंग शेठ आले, सावली वहिनी आली. बहिणी, अहो हे काय तुम्ही आमच्यासाठी केलंय, पण तारा मॅडम आणि सोम भाऊजींसाठी? अरे हो की, मी विसरलेच. थांबा, मी पटकन घेऊन येते. अशी कशी विसरलीस तू? नाही म्हणजे यांचंही आता नवीन लग्न झालंय, करायला पाहिजे होतं. ओ आय एम सॉरी, ही तुझ्या जास्त क्लोज आहे ना, त्यामुळे हिच्यासाठी केलंस. हिचं काय, जाऊ दे. नाही हो वहिनी, ॲक्च्युली आम्हाला गरज नाही या सगळ्याची. कसं आहे, आमचं लग्न होऊन बरेच दिवस झालेत ना. तुमचं आत्ता झालंय लग्न, सो तुम्हीच कराय सगळं. तारा मॅडम असं का बोलताय? आपण एकत्र खेळ खेळूयात, रीत म्हणून. अगं नको ग, तुमचं होऊ देत. सावली वहिनी खरंच नको, राहू द्या. तारा सोम, खरंच सॉरी. अमृता वहिनी, चला खेळ चालू करूया. तू इथे बस. सारंग, अंगठी तुलाच मिळायला हवी हं? नाही तर आयुष्यभर सावलीचा हुकूम ऐकावा लागेल. ऑल द बेस्ट. 1 2 शोधा. दादा, कारण बहुतेक तुमच्या संसार रथाची सारथी सावलीच असणार आहे. तुझी बायको तुला मुठीत ठेवणार बघ. कारण पुरुषांना व्यवहार कळतो, बायकांना नाती कळतात. आपण व्यापार करतो, त्या संसार करतात. आपल्याला जग कळतं आणि त्यांना कुटुंब, आणि अशा कुटुंब सांभाळणाऱ्या मुठीत मला कायमचं राहायला आवडेल. वाह क्या बात आहे सारंग दादा, वाह, टाळ्या टाळ्या.
तुझ्यात अजून जराही बदल नाही झाला ग. ते म्हणतात ना, गरीब हा शेवटी गरीबच राहतो. म्हणजे बघ ना, तुझं लग्न झालं आता, भेंदळे कुटुंबाची सून म्हणून आली आहेस. तुझी लायकी तर अजून तीच आहे. माझी नोकर बनून राहायची. माझी रूम तुलाच आवरून द्यावी लागते, है ना? माफ करा तारा मॅडम, पण एक गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. पण ह्या घरची सून तुम्ही सुद्धा आहात. तुमचंही घर आहे आणि आपलं कर्तव्य आहे ना, आपली खोली, आपलं घर स्वच्छ ठेवायचे. हे सगळं आपण दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी करतो. आणि जर घर स्वच्छ असलं तर घरात लक्ष्मी नांदते. हो का? तुमचं घर स्वच्छच असतं ना, मग तरी तुम्ही सगळे गरीबच कसे ग? आणि तू तर माझी नोकरच आहे. नोकर नाही, असिस्टंट आहे मी तुमची. तेच म्हणजेच नोकर. आणि सावली, माझी रूम आवरून द्यायची जबाबदारी काय फक्त आत्ताचीच नाहीये, कायमची आहे. कळलं? जा आता, मला माझी प्रायव्हेट स्पेस आणला. लीव्ह. सावली, मग काय म्हणतो नवरोबा? छान येते वहिनी. सगळं छान चाललंय ना? हो, पण मला तिलोत्तमा मॅडमची काळजी वाटते. सावली, नको काळजी करूस त्यांची. एक ना एक दिवस तू तुझ्या स्वभावाने, तुझ्या प्रेमाने त्यांना जिंकशीलच, याची मला खात्री आहे. आणि हो, अजून एक मार्ग आहे. आई आणि तुझ्यामधला दुरावा जर लवकरात लवकर दूर व्हावा असं वाटत असेल ना, तर या घरात लवकरात लवकर पाळणं हलणं खूप गरजेचं आहे. तुला तर माहितीच आहे, आता आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, पण या घरात अजून मूल नाही. ऐश्वर्याचं पण तसंच आहे. नाही, पण बिचारी मला मूल व्हावा म्हणून खूप प्रयत्न करत असते, कुठली कुठली औषधं देत असते. पण आईंची खूप इच्छा आहे की आपल्या या मेंदळे कुटुंबाला वारस मिळावा. बाळाची छोटी छोटी पावलं या घरात बागडावी. सावली, असं समज त्यांच्या मनात ही एक सल आहे आणि ती सल लवकरात लवकर दूर झाली पाहिजे बघ. सावली, तुला कळतं ना मी काय सांगते ते? हो वहिनी. नाही राजकुमार नाही, सारंग. सारंग नेहमीसारखी ब्रांच आधी सेटअप करेल आणि त्याच्यानंतर हवं तर राजकुमार बघू शकतो ब्रांच. पण आधी सारंग. ओके, ठीक आहे. सगळं काही झालं की मला अपडेट करा. या, येस, यू कॅन कॉल मी. या, थँक्यू, बाय. मॉम, कॉफी. छान झाली आहे ना? मी बनवली आहे स्पेशली तुमच्यासाठी. गुड. मॉम, मला माहिती आहे तुम्हाला माझा प्रचंड राग आलाय. गोष्टी मनासारख्या नाही झाल्यात आणि माझ्या मॉमने तुमचा खूप अपमान केला. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण तुम्हीच सांगा ना, या सगळ्यात माझी काय चूक आहे? माझं सोहमवर खरंच खूप प्रेम आहे. हो, मनापासून प्रेम करते मी.
तुम्हाला माहितीये, तुम्ही जेव्हा घरी आला होतात लग्नाची बोलणी करायला, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आय वॉज सो हॅपी. पण अनफॉर्च्युनेटली माझ्या मम्माने नकार दिला. अर्थात त्यामागे तिचे काही रिझन्स असतीलच. कसं आहे ना, माझ्या लाईफची आजवर डिसिजन सगळे तीच घेत आली. रादर करिअरबद्दल सुद्धा तिचा शब्द शेवटचा असायचा. माझं लाईफ तीच कंट्रोल करत आली. आणि जेव्हा लग्न झालं, या घरात आले, ह्या कुटुंबात आले, तेव्हा मला वाटलं होतं की चला, आपल्याला आपलं प्रेम मिळालंय, हे घर मिळालंय, हे कुटुंब मिळालंय. पण मग माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप खूप जास्त रिस्पेक्ट आहे. प्लीज मला असं नका ना इग्नोर करू. प्लीज बोला ना माझ्याशी मॉम. मला असं वाटतं की तुम्ही मला ॲक्सेप्ट करावं मनापासून. प्लीज बोला ना माझ्याशी. प्लीज मला इग्नोर नका करू. आणि राहिला विषय सावलीचा, तर ती माझी फक्त एक असिस्टंट आहे. त्या पलीकडे मला तिच्याबद्दल काहीच नाही वाटत खरंच. तर आय अग्री विथ यू की एखादी गरीब घरातली ऑर्डिनरी मुलगी इतक्या सक्सेसफुल माणसाशी लग्न कशी करू शकते. रादर ती हे सगळं काहीच डिझर्व नाही करत. मग माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्लीज मला इग्नोर नका ना करू. माझ्याशी बोला ना मग. सावली, सारंग सर. पाडू का? काय म्हणशील मला? सारंग सर. पाडू मग काय म्हणशील? अहो चल मी तुला मदत करतो. का? उचल. ठेव. सारंग सर मला खाली उतरवा. करू दे ना मदत मला. दर काय चाललंय हे? सारंग, अजून पूजा सुद्धा झालेली नाहीये. काही रीतीभाती, परंपरा, संस्कार असतात, ते पाळावे लागतात. वहिनी तू एक काम कर ना, इथे दरवाजाच्या बाहेर एक पाटी लाव.
नाही लावावीच लागणार आहे कारण सांगून तुम्हाला कळत नाही. झालं एवढंच बोलायचं होतं. नाही ते गेल्या वेळेस सखदेवने तुला कंप्लेंट केलेली ना की माझ्या गोडाऊनमधून जाणाऱ्या स्टॉकमध्ये काहीतरी गडबड आहे. ते क्लिअर झालं. ते प्लीज उद्या चेक करून घेशील. नाही काय आहे आता व्यवहारात जास्तीत जास्त क्लॅरिटी हवी ना. ठीक आहे. एक्सक्यूज मी. दरवाजा लावून घेतो. दरवाजा लावायची सवय नाही ना मला. करू मदत? नको मी करते. मम्मा फोन उचल. बोल ना माझ्याशी मम्मा. पिकअप द फोन. झालं ना आता यार मम्मा. तारा ऑल ओके. हो वहिनी म्हणजे तसं सगळं ओकेच आहे. गुड. फायनली तू मेहंदळे फॅमिलीची सून झाली आहेस. पण मला एक गोष्ट नाही कळली. काय? हेच की तू इतकी मोठी सिंगर आहेस. तुझे इतके मोठे मोठे शोज होतात, मोठे मोठे प्रोग्राम्स होतात. शिवाय तुझ्याकडे वजे घराण्याचं नाव आहे. करिअरच्या पीकला आहेस तू. मग लग्न करण्याचा डिसिजन घेतलास. ॲक्च्युली तुमचं बरोबर आहे बहिणी. पण तेव्हा सिच्युएशन्सच असे क्रिएट झाले होते ना की दुसरा काही पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. ओके. पण म्हणजे तरीही लग्न करण्याचा डिसिजन जरा घाईतच घेतलास ना. तुझ्या मॉमला मानलं पाहिजे. त्यांनी तुला फक्त प्रसिद्धी नाही मिळवून दिली आहे, एक सुपर सक्सेसफुल करिअर दिलंय तुला. खरंच ग्रेट आहेत भैरवीजी. वहिनी प्लीज आपण मॉमबद्दल नको बोलायला. कारण मला आधीच एवढं टेन्शन आलं आणि इथे आय अंडरस्टँड. नाही म्हणजे लग्न झालंय पण आईने एक्सेप्ट नाही केलंय. एकीकडे लग्न झाल्याचं सुख आणि दुसरीकडे तुझ्या आईने ते एक्सेप्ट न केल्याचं दुःख ना. मला मैत्रीण समज. माझ्याकडे मन मोकळं कर. ॲक्च्युली हेच तर म्हणणं आहे माझं वहिनी. मला ना इथे असं वाटतच नाही आहे कोणाशी येऊन मन मोकळं करावं, बोलावं. कारण सगळे परक्यासारखं वागवतात. अगं तुम्ही पाहिलं ना खाली सगळे सावलीची काळजी करत होते. तिला काय हवं आहे, तिला काय वाटतंय. माझ्यासाठी कोणी काहीच नाही केलं. मी पण तर या घराची नवीन नवरीच आहे ना. आहेस ना. म्हणून तर मी तुझी बाजू घेतली ना मग. अशी आठवते ना. अमृता वहिनी विसरली पण मला आहे तुझी काळजी. हे बघ हे तुझ्या वाट्याला येणारच होतं. मी जे सांगणार आहे त्याचं वाईट नको वाटून घेऊस. नाही म्हणजे सारंग मॉमचा आवडता लाडका सगळ्यात फेवरेट मुलगा आहे. मॉमचं सगळं प्रेम फक्त सारंगवर उतू जातं. आणि सारंग लाडका मुलगा आहे म्हटल्यानंतर त्याच्या बायकोला जास्त इम्पॉर्टन्स मिळणारच. आणखी एक गोष्ट सांगते तुला. बिझनेसमध्ये पण सारंगचंच वर्चस्व आहे. आता तू विचार कर. घरात सारंगपेक्षा 2 मोठे भाऊ असताना सुद्धा जास्त किंमत सारंगलाच आहे. मग सोम तर सारंगपेक्षाही लहान आहे, सगळ्यात छोटा. त्याशिवाय तुम्ही पळून लग्न केलंय मॉमच्या इच्छेविरुद्ध. आता तूच विचार कर तुम्हाला काय किंमत मिळणार. मी जरा आलेच. मला काम आहे एक. ह्या मेहंदळे घरात मी ऐश्वर्या मेहंदळे
कधीच पाळणा हलू देणार नाही.